आमच्या पुरींच्या नातींच्या वाढत होता. मग आमच्या वडील कसं यायचं एवढा पोटा झाला तर लवकर म्हणजे मला चूक लागला असं आधी आधी चौघी झालो. 4 मुली 4 मुलं पुन्हा ही दोघं झालं. चांगलं चांगलं सख्या चुलत बघा 11 जणी बरं बरं आणि सख्या चुलत 8 जण. आज अखेर सख्याने चुलत आम्हाला चुलत वगैरे काय वाटत अजूनही सख्या एकत्रितच सगळं. चौघा भावा माझं कुटुंब सगळं घरात आपलं व्यवस्थित. ती त्यात घातले की त्याला माहित आहे की येतं कशातली आता म्हणायला लागते का. आकाशवाणीला हा आकाशवाणीवर हो हो झालं ना. तेच म्हटलं ते तुम्ही जे मोठ्यावरचं गाणं म्हटलं हा कोणतं म्हणलं. हे मोठं म्हणजे कसं नवाचे करू गेली हिरीबाईच्या मोठं येला आणि नंद्यावकडून मोठं येला. बरं आज काहीतरी मग आता घे ना तिला जरा बघा चेल बिचेल होते. आणि जात्या वर्षा ओव्या जात्यावरचे विवाह तशाच आहेत का पाठ. होय कोणती वाट आहे. जात्यावरची माय बापाला एक दिली वाटाच्या गोसायाला साळू तुझ्या नशिबाला पालकी बसायाला. लई बी झाल्या की नको म्हणूस येड्या बापा तुझ्या मुडून गेल्या तोपा सुन पडेला तुझा सोपा. वा वा. लई बी झाल्या की नको म्हणूस जशी तांदळीची भाजी आणि लिकी दिवणी झाला वाणी वाटला. जीवाला भारी जड कसं कळलं राहणार आणि पिठं माझ्या त्या डोरं त्याला कडू लागलं पाण्यात. जीवाला भारी जड कसं कळलं हारणीला बाया माझ्या त्या मारणीला बाया माझ्या त्या मारणीला अंग टाकीला धरले. वाटत वैली विहीर कोणी काढली न कशाची आणि ताई त्या बंधुची जुडी गरुड पकशाची. वाटत वैली हिर कोणी काढली मोडीवरी त्या माझ्या त्या दौडचं नाव निशानं तोडीवरी. बंधूच्या मळ्या गेली माझी नादाला पोच येईना माता शेजारी नाच येईना. बंधूच्या मळ्या गेली माझी हार गेली तान राळ्या रवली तुझी मान. पुन्हा नवास करू गेली हिरीबाईच्या पाटायला नंद्या अवकळ ताईच्या बंधुजीच्या नंद्या अवकळ मोठं. चवटी बनी बनी एका रंगाच्या निस साड्या सया नारी ग म्हणे त्याला टिकी कोण्या राज सज्या. चवटी बनी बनी एका चालू ग बोलणीच्या सया नारी ग म्हणे त्या टिकी कोण्या ग मालणीच्या. लेकीचा जन्म जसा गांजराचा वाफा येड्या तुम्ही माया बापा जन्मा घालून काय नफा. लेकीचा जन्म कोण्या घातला येड्यानं परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं. आमची आई पण ओव्या म्हणायची छान. आणि लक्ष्मी आली आली तू का आल्याने जाऊ नको तान्या माझ्या बाळाच्या धरला पदर सोडू नको. लक्ष्मी आली तिक शेताचा बांध चढे तानू माझं ते बाळराजा हाती गोपन पाया पडे. पाट्याच्या पाऱ्यामध्ये तिक कोंबडा बांग देतो तानी माझी ती बाळराज धनी बैलाचं जाग होत. म्हणजे असं म्हणत आमची आई म्हणायची हे ग लक्ष्मीबाई काऊन कावरी बावरी माझ्या बंधूच्या वावरी झाली तिफन नवरी. लक्ष्मीच्या ओव्या. सकाळच्या पारी हा शेणा भरायला जुडली हाती दुधाची चरळी. पण ते आता काय उगवले नारायण आधी आले माझ्या दारी लई भाताची नेहारी मग हिंडी पृथ्वी सारी. उगवईला नारायण आधी उगव माझ्या दारी दुध तुपाची करण्यारी मग पृथ्वी धुंड सारी. उगवले नारायण लाल सेंदराचा खापा नमस्कार सूर्या बापा. उगवईला नारायण आधी उगव माझ्या दारी मग पृथ्वी धुंड सारी.
उगवईला नारायण उगवताना दिके मग गुलाल फिके उगवईला नारायण उगवताना पिवळा दिके ताने माझ्या बाळाला मागाई उभा होती. आणि पुन्हा ते शेतामध्ये चिमण्यांना सुद्धा आवाहन करतात त्या बाया, बंधू मोहा एकलपाई खाऊ नका चिमण्याबाई, गाव खरी शेत बंधू मोहा एकलपाई खाऊ नका चिमण्याबाई. हाकया मारे ती चिंचवईला पाकर आला ताईच्या बंधूच्याला माई पित्याच्या लेकराला. पाठी प्रकाराचं ताट वर तुपाचा सडई का ताईच्या बंधू माझा आला मातेचा लाडई का. जिरसाळीच्या तांदळाला जाळ घालीत येता जाता ताईच्या बंधू माझा बंधू शाळेचा इला आता. शेजागऱ्यांनी बाई देग मला उसून पिट ताईच्या बंधूची आधी मोठ्यानं वाढ मिट. पुन्हा शेजागऱ्यांनी बाई देग मला उसून लाडू आता कळ्यानं कवा पाडू बंधू उपाशी कसा दाखवा. रथामध्ये तुमचं काय म्हणे थोडे त्याच्यात किती संपत नाही पण आता ध्यानात राहायला नको का. नाही, एक सुरू झाली एक विषय सुरू झाला की आठवत राहिले की आठवत राहते. आता मी तुम्हाला आठवण करून दिली एक ओळी की तुम्ही 2-4 वेळा म्हणल्या त्या अर्थात असं ते येत नाही ना. एक विषय काढून दिला की ते बरोबर होतं ते. बाळाला बघू आधीच होतं चढून सोप्या यात रागून होतं तर पिंजर यात. मांडगवाच्या दारी मेरी मागला मोर सारा देव माझ्या त्या नागोबाला लोड पक्क्याला जागा करा. देवाला म्हणतात मांडव तुम्ही गाला निचळच्या आईचा छंद नवरीच्या आईचा. मांडव तुम्ही गाला निचळ चापायाचा छंद नवऱ्याच्या बापायाचा. अशी गोष्टीची पण हाती. पुन्हा लोकांच्या लग्नात जाती दळाने कांडण्याला बंधूच्या लग्नात जाती कळस मांडण्याला. लोकांच्या लग्नात डोळं भरत धुरायाला बंधूच्या लग्नात जरी पैठीनं पायी भर. काय ठीक आहे. मांडगवाच्या दारी कागवारमा येत जाते बंधूच्या आईराच वाट बघत उभा राहते. मांडगवाच्या दारी कागवारमाई काळी मोडी बंधूच्या आहेराची वाट बघती चुरली. मांडगवाच्या दारी भट बोलत काळी बाई झाली धर्माची वाढोबाई. मांडगवाच्या दारी ते काय अजून मधून नाही म्हटल्या की विसरतात. ते रोज दळण असतं म्हणण्यात आले असतं तर विसरले नसतं. आता 20-30 वर्ष त्यात गेले दुखण्यात परपंच घरात त्याचा काही संदर्भ राहिला नाही ना. त्याचा काही संदर्भ राहिला म्हणून वाटत नव्हतं. आता ह्या वर्षात म्हणून वाटतंय ह्याच्या माग मला म्हणून वाटत नव्हतं. त्याला तर मला उद्योग वाटलं त्यांना तशी आठवण करून देऊ. आणि कसं होतं रिपीट मूवी आली की ती काढून टाकायची झालेली असेल पुरसंकलित ती काढून टाकायची. स्वातंत्र्य चळवळीत पण नाना पाटलांच्या जेवणी सुद्धा ती गाणी म्हणत होते. हो, त्या काळामध्ये ती काय तर मी म्हणते की तिच्या सांगते नाना पाटलांच्या झेंडा उभारीला झेंडा उभारीला जरा पायराशी बोटी देण्याची ना.
नाना पाटील पाटील लढाईला गेलं लढा खेळता खेळता धुळा उसळलेला 7 जिल्ह्यात झेंडा उभारेला. ही जात्यावरची मूवी नाही, हे वेगळं गाणं आहे. गाणं याच ज्या वेळेला ती कार्यक्रम त्यांचं चालू तेव्हाच गाणं. हो 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 काय म्हणते ती गोष्ट? पत्री सरकार. हा पत्र सरकारची वाटतं.